आला ग बाई गणेश तुझा. माझ्याशिवाय नाही राहू शकत हा. पळून आलाय सोलापूरहून मला भेटायला. पण मी आईला सांगून आलोय परत येणार आहे म्हणून. तुम्ही दोघं एकमेकांना भेटण्यासाठी सारखे पळतच असता की काय? तेच पळणं थांबायचं आत्याबाई साहेब. आणि ते फक्त तुमच्या हातात आहे. म्हणजे मी इथं राहू का? अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही मला इथे भेटायला आलायत होय? थोरल्या साहेबांनी निरोप धाडलाय, निवडणुकीची तयारी करा. दमाने घ्या हो, एवढी काय घाई आहे? आपल्याला उमेदवार काही निवडून आणायचं नाहीये, पाडायचं आहे. आई बाबा भेटले ना की त्यांना पहिल्यांदा सांग की गण्या माझ्या बरोबर आहे म्हणून. हा, आणि आईला सांग की मी मजेत आहे म्हणून. हात सोडलास ना तर मी सोलापूरला जाऊ शकतो. अरे जा की मग. पण आई बाबांना शोधून आण. ते का नाही आपली पायरी ओळखूनच वागावं. आत्याबाई साहेबांनी सांगितलेलं इकडे राहायला. वा, हे सगळे निर्णय आत्याबाईच घेणार असतील तर या चाव्या काय शोभा म्हणून दिल्यात माझ्या हातात? आपली जानकी आणि हा राजन यांच्यात तसं काही नाही आहे ना? तुझी आणि तिची लहानपणापासून ओळख आहे म्हणून विचारलं. पण तिचं वाढतं वय नजरेआड करून चालणार नाही. पण आत्याबाई खरंच त्यांचं असं काहीच नाहीये. या गावातल्या प्रत्येक घरामध्ये जागरचा अंक पोचला पाहिजे. कळलं काय? स्वतःच्या खर्चाने पोचवा. ज्याला वाचायला येत नसेल त्याला वाचून दाखवा, पण बातमी प्रत्येक माणसाला कळली पाहिजे. उद्या असं काय विशेष आहे? अरे लेका, वनिता मॅडमचा धडा छापून येणार आहे पेपरात. खेटरांचे हार तयार ठेवा, नरसराव किल्लेदाराच्या गळ्यात घालायला. बरी जुनी मैत्री हो तुमची. हा, वा, तुमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान असेल ना जानकी? हा, हो. गोड आहे मुलगी. अहो, लहानपणापासून अशीच आहे ती. अशी म्हणजे कशी? अशी म्हणजे अशीच गोड, वेडपट, वेंधळी. आता आजच बघा ना, माझ्या नोकरीबद्दल मी बोलण्याच्या आतच बोलली ती आत्याबाई साहेबांना. मग काय म्हणाले आत्याबाई? नाही, जास्त काय बोलल्या नाही. एकदम गप्प बसल्या. काय त्यांचा स्वभावच आहे तो. बोलतात कमी पण वेळ आल्यानंतर कामातून व्यक्त होतात. हा, पण माझ्या नोकरीच्या बद्दल मीच बोलायला पाहिजे ना. चालतं रे. जानकी काय परकी आहे का आपल्याला? नाही, तिचं म्हणणं बरोबरच आहे म्हणा. आता माझ्याच फायद्याचं बोलत होती ना ती. हा, पण आत्याबाई साहेबांना ते आवडलं नसावं. मी बोललो ना तुला, आत्यासाहेब वेळ आल्यानंतर बोलतील तुझ्याशी. बोला. कोण आहे? बोला. नमस्कार, वाकणीच बोलतोय. काय तमाशा आहे हा? तमाशा हा नाहीये. तुम्ही आज जो मुंबईला येऊन करणार होता तो आहे. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? आम्ही तुमच्या दुकानाचं शटर बंद केलं तरी तुमचे व्यवहार मागच्या बाजूने चालूच आहेत का अजून? हे बघा वाकनीस, एक ना एक दिवस तुम्हाला हे खूप महागात पडेल. आपण माझा विचार नंतर करू बाई. आता त्या माझ्या माणसाकडनं तुमच्या नव्या घराचा पत्ता घ्या. तो सांगेल त्या एसटी मध्ये बसा. तुमचा प्रवास सुखाचा हो. गणेश उद्यापासून शाळेत जाईल. घरातच काम करत राहिला तर शाळेत कधी जाणार? तो शिकणार कधी? हो का नाही रे? खूप उपकार होतील तुमचे. आई बाबांची फार इच्छा आहे आणि पुढे शिकावं, सैन्यात जावं म्हणून. अगं त्यांची इच्छा तीच माझी इच्छा. आयुष्मान भव. शाळेत जाणार ना तू?